हाय मैत्रिणींनो, रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण चेंज म्हणून कोबीचे पराठे करूया. कोबी मुलं खायला कुरकुर करतात, त्याला उग्र वास असतो, तो मुलांना बिलकुल आवडत, काही लोकांना आवडत नाही. तो कोबीचा पराठा केल्यामुळे त्याला एकदम उग्र वास काही कमी येतो. आणि या कोबीमध्ये पण खूप फायदे आहे. कोबीमध्ये व्हिटॅमिन सी आणि पचनास एकदम कोबी चांगली आहे. त्यामुळे मुलांना पराठे करून गेली तर ते एकदम चवीने पटकन खातील. तर आज कोबीचे पराठ्यासाठी लागणारे साहित्य बघा. कोबी मी किसून घेतली आहे आणि हिरवी मिरची आहे, कोथिंबीर आहे, लसूण आहे आणि कढीपत्ता आपण टाकूया. आणि तेल घेतलं आहे, हळद, मीठ आणि तांदळाचं पीठ 1 वाटी तर 2 वाटी गव्हाचं पीठ. आता आपण ना हे लसूण आणि हिरव्या मिरच्या हे वाटून घेऊया. आणि कोथिंबीर ही बारीक चिरून आपण या कोबीच्यात मध्ये टाकू. वाटायची नाही त्याला, कोथिंबीर बारीक चिरून आपण या कोबीमध्ये टाकून पीठ मळून घेऊया. कोबी आपण किसून घेतलं आहे आणि हिरवी मिरची आणि लसूणचं वाटण केलं आहे आपण, ते टाकूया. कढीपत्ता बारीक चिरून घेतला आहे, तो टाकूया. कोथिंबीर आहे ती टाकूया. गव्हाचं पीठ आहे 2 वाटी, ते टाकून. तांदळाचं पीठ 1 वाटी, ते टाकूया. चवीप्रमाणे मीठ टाकलं. हळद 2 चमचे हळद. आता आपण हे सगळं याच्यात पाणी पहिले नाही टाकायचं, आपल्याच पाणी सुटतं त्याच्यातच भिजवायचं. समजा लागलं तर आपण त्याच्यात पाणी मिक्स करूया. आता जसं कणिक भिजवतो तसं भिजवून घेऊया. पराठ्याची कणिक घट्ट भिजवून घ्यायची आणि आपण त्याचे पराठे करूया. आता आपण हे लाटून थोडं पीठ लावायचं, पाणी पिठाला घट्ट भिजवायची पराठ्याचं पीठ आणि आपण असं छान लाटून घेऊया. आता आपण पराठा लाटून घेतला, टाकला आहे आणि आपण आता एक साईडला ब्राऊन झाला की दुसऱ्या साईडला ब्राऊन झाला की काढून घेऊया. आता आपण हा दुसऱ्या साईडने पलटून घेऊया. आता आपण हे तेल लावून घेऊया. कोबीला पाणी सुटतं त्यामुळे घट्ट भिजवा, म्हणजे तुम्हाला लाटताना त्रास होणार नाही. आता आपण या साईडला पण तेल लावून घेऊया. इथले आपण पराठा दोन्हीकडनं छान झाला आहे बघा, हा एक साईडनी आणि या साईडनी. आता आपण तो प्लेटमध्ये काढूया. आणि कोबी पराठे रेडी आपले. आपण प्लेटमध्ये काढून घेतले. दही घेतले आणि सॉस. तुम्हाला तुमचे घरचे कोबी पराठा न सांगता करून द्या त्यांना, ते एकदम खुश होतील. आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका.